ठाकरे बंधूंचा उद्या एकत्रित विजय मेळावा होतोय। ठाकरे बंधूंच्या मनोमिलनामुळे दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालंय। ठाकरे ब्रँडची जादू मुंबईत कशी चालणार हे पाहणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार आणि त्यामुळे ठाकरे बंधूंसाठी ही अग्निपरीक्षा असणार आहे। बघूया। ब्रँड ठाकरेची महाराष्ट्रात जादू चालणार। ठाकरे बंधूंची युती मुंबईत भगवा फडकवणार। ठाकरेंच्या युतीची अग्निपरीक्षा। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीचं पहिलं पाऊल विजय मेळाव्याच्या निमित्तानं पडलंय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जवळपास 21 वर्षांनी एकाच व्यासपीठावर दिसणार आहे। गेल्या काही वर्षातल्या महाराष्ट्राच्या राजकारणातल्या घडामोडी पाहता दोन्ही ठाकरेंनी एकत्र येणं ही दोघांचीही राजकीय अपरिहार्यता मानली जाते। बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीतच राज ठाकरेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला। राज ठाकरेंनी पुढल्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला। मनसेच्या माध्यमातून त्यांनी मराठीचा मुद्दा आक्रमकपणे हाती घेतला। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मवा झालेल्या शिवसेनेमुळे मराठी माणसाला मनसेच्या रूपानं नवा पर्याय सापडला होता। मनसेच्या परप्रांतीयांविरोधी आंदोलनांमुळे मनसे लोकप्रियतेच्या शिखरावर गेले। 2009च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे 13 आमदार निवडून आले। नाशिकमध्ये मनसेला सत्ता मिळाली। मुंबई महापालिकेत, पुणे महापालिकेत नजरेत भरेल एवढे नगरसेवक निवडून आले। महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर मनसेची ज्या दणक्यात राजकीय एंट्री झाली ती गती मनसेला राखता आली नाही। पुढच्या काळात मनसेची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली। मनसेचे काही राजकीय निर्णयही चुकले। मराठीसह मनसेनं हिंदुत्वाचा पुकारा करून पाहिला पण त्यातही यश मिळालं नाही। मनसेच्या राजकीय यशाचा आलेख कायम उणे राहिला। 2024ची लोकसभा निवडणूक मनसेनं लढवली नाही। 2024च्या विधानसभा निवडणुकीत 250 जागा लढवूनही मनसेला भोपळाही फोडता आला नाही। राज ठाकरे यांचं मराठीचं कार्ड हे पहिल्यापासूनच आहे आणि त्यांनी मध्यंतरी हिंदुत्वाची वाट पकडली असली तरी सुद्धा त्यांचं वाक्य होतं की जेव्हा मराठी म्हणून आमच्यावरती अंगावर याल, हे भाषिक अन्यायाचं जेव्हा काही प्रश्न निर्माण होईल तेव्हा आम्ही मराठी म्हणून अंगावर जाऊ आणि जेव्हा हिंदू म्हणून आमच्या अंगावरती याल तेव्हा आम्ही त्या पद्धतीने अंगावर येऊ। त्यामुळे मराठीचं कार्ड त्यांनी कधी सोडलं नव्हतं। मराठी पाट्या असतील, मराठी सिनेमांना घर मिळवून देणं असेल किंवा मोबाईल कंपन्यांनी मराठीमध्ये अनाऊन्समेंट करावी, या सगळ्या गोष्टी त्यांनी सतत केलेल्याच आहेत। त्यामुळे तसं काही वाटत नाही। राज ठाकरेंसारखीच अवस्था उद्धव ठाकरेंची झाली आहे। बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरेंनी शिवसेना समर्थपणे सांभाळल्याचं दिसलं। 2014च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला चांगलं यश मिळालं पण ते यश कायम भाजपनं मोदींच्या खात्यावर नोंदवलं। 2019च्या लोकसभेच्या यशावरही भाजप कायम हक्क सांगत राहिला। उद्धव ठाकरेंनी 2014 आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीत आमदारांच्या संख्येची 50शी कायम राखली पण या यशाला मर्यादा राहिली। 2019ला महाविकास आघाडीच्या प्रयोगात उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद मिळालं खरं पण त्याची मोठी राजकीय किंमत त्यांना मोजावी लागली। एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत उभी फूट पाडली। पुढे 2024च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला अवघ्या 20 जागांवर समाधान मानावं लागलं। असं नाही म्हणता येणार कारण तसेही उद्धव ठाकरेंकडे आता मुंबईमधले जे काही नगरसेवक होते ते शिंदेंकडे गेलेले आहेत। त्यामुळे तो काही भाग नव्हता। या दोन्ही भावांना एकत्र येऊन भाजप किंवा इतर त्यांच्या विरोधकांनी केलेला जो काही रेटा असेल तो रेटा थोपवण्यासाठी उद्धव ठाकरेंकडे हा एकमेव पर्याय होता आणि त्यामुळे राज आणि उद्धव यांची युती होते। विधानसभा निवडणुकीतला अपयशानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसमोर अतिशय मर्यादित राजकीय पर्याय शिल्लक राहिले। महायुतीच्या वळचणीला जाऊन राज ठाकरे अस्तित्व टिकवून ठेवू शकतील पण त्यांची राजकीय वाढ होणार नाही। मित्रपक्षाला कधीच वाढू द्यायचं नाही ही भाजपची रणनीती एव्हाना राज ठाकरेंच्या लक्षात आली आहे। त्यामुळे त्यांनी वेगळ्या आणि लोकप्रिय प्रयोगाची वाट निवडली आहे। उद्धव ठाकरेंची अवस्था ही फार वेगळी नाहीये। मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्या पक्षात असलेल्या निम्म्या नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। भाजपच्या माजी नगरसेवकांची संख्या 100 पर्यंत गेली आहे। अशा परिस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सत्ताधारी महायुतीशी 2 हात करून सत्ता खेचून आणेल असं उद्धव ठाकरेंनाही वाटत नाहीये।
महायुतीला आव्हान देणं हे आता त्यांना फार कठीण आहे. याचं कारण असं आहे की सामदाम दंड भेद हे महायुतीने अवलंबायचं ठरवलेलं आहे, त्यामुळे ते कठीण आहे. पण मग या सगळ्या गोष्टी करत असताना एक कॅनव्हास बनवणं किंवा एक पार्श्वभूमी बनवणं हे गरजेचं होतं या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. आणि भाषिक अस्मिता चेतवणं यासाठी हा संपूर्ण जो काही घाट आहे तो घातला गेलेला आहे. याचे राजकीय फायदे कधी होणार, किती होणार, केवढे होणार हे बघण्यासाठी आपल्याला थोडा वेळ प्रतीक्षा करावी लागेल. दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांच्या समोर आव्हानांचा डोंगर आहे. मुंबईतला उत्तर भारतीय मतदार भाजपकडे वळलाय. मराठी मतदारांमध्ये भाजप आणि शिवसेनेचा वाटा आहे. अशा परिस्थितीत दोन्ही ठाकरेंचा करिश्माच त्यांना तारू शकणार आहे. कागदावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची राजकीय शक्ती क्षीण झाली आहे आणि त्यामुळे राजकारणात 1+1=11 या न्यायानं राजकीय चमत्कार होईल अशी आशा मनसेच्या नेत्यांना वाटते. कोर्टाच्या समोर आम्ही सगळे त्या काळातले शिवसैनिक म्हणून त्या ठिकाणी गेलेलो असतो. आणि आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही केसेस आहेत त्यालाही जावं लागतं. त्यावेळेला कधी कधी तिकडची लोक असतात, त्यामुळे भेटीगाठी वारंवार होतातच. पण उद्या भेटणं हे फार वेगळं भेटणं आहे. मराठी म्हणून, सहकारी म्हणून वर्षानुवर्ष एकत्रितपणे आम्ही लढाया लढलेले सैनिक म्हणून एकत्र भेटणार आहोत. मराठी माणूस गेल्या काही वर्षात वेगवेगळ्या पक्षात विभागला गेलाय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यानं मराठी माणसाची सहानुभूती मिळतीये. ही सहानुभूती मतांमध्ये परावर्तित करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना मराठीचा दमदार आणि लोकप्रिय अजेंडा घेऊन वाटचाल करावी लागेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.